यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। संगत के अपने वो दिन, ओ जीवन पे नई जवानी की चढ़ी सी रंगत के अपने वो दिन, याद है फिल्मों के पुराने आरडी बर्मन के वो गाने, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे। यादों का बस्ता लेकर चले हम, जाने कहाँ और क्यों, साथ छोड़ चुके हैं, दूर हो गए हैं, जाने कहाँ और क्यों। यादों का बस्ता लेकर चले हम, जाने कहाँ और क्यों, साथ छोड़ चुके हैं, दूर हो गए हैं,
बदले कभी भी वैसे के वैसे अभी यादों का बस्ता फंस जाए भले थे दिन जब बचपन के हम गलती करते थे डरते थे अब तो गए यारी निभाते एक दूजे को बचाते चाहे खुद फंस जाए भले चाहे खुद फंस जाए भले मिलते रहेंगे अगर हो सका तो वादा नहीं मैं कर रहा जाने कहाँ मेरी मंजिल ले जाए खबर मुझे जरा भी नहीं दिन और रात वही वैसी बात नहीं फासले सरगम से दुनिया बनी है भूल से भूलेंगे नहीं जब मन करे याद कर लेना हमको यादें तो जाए ना कहीं लेखन गाँव जाम छलकाओ It's party time once again. It's Yari time once again. So are you with me? Let's go! पास रहे चाहे दूर रहे यारी में हम चूर रहे पास रहे चाहे दूर रहे यारी में हम चूर रहे To sing a song about you, me and us. Being with friends, life's always a plus. दिलों में अरमान लिए हाथों में एक जाम लिए आए हैं साथ हम मनाने जश्न यारी का जश्न यारी का जश्न यारी का ख्यालों में बातों में फिक्रों में सपनों में नूर रहे लोगों के दुनिया के नफरत के सायों से दूर रहे ख्यालों में बातों में फिक्रों में सपनों में नूर रहे लोगों के दुनिया के नफरत के सायों से दूर रहे We got each other to lean on, helping us to dream on. यारी में अपना है दम यारी ही अपना धर्म आए हैं साथ हम मनाने जश्न यारी का
बिता मेरे यार मेरे साथ, एक जाम एक छुट्टा हो जाए तेरे साथ। गुजरे जमाने की करनी है बात, यारी के नाम करते हैं एक रात। रोक लेंगे मोड़ लेंगे समय की धारा, समय ठिलेंगे आज मस्ती हम सारा। तू है साथ तो डर की क्या बात, मुट्ठी में होगा ये जहां हमारा। नाचेंगे गाएंगे यारों के बाहों में घूमे हम, यादों में वादों में कस्मों में रस्मों में झूमे हम। नाचेंगे गाएंगे यारों के बाहों में घूमे हम, यादों में वादों में कस्मों में रस्मों में झूमे हम। We don't care who's wrong or right, for our friends we'll join the fight. बस एक ही अफतू रहे, यारी ये मशहूर रहे। आए हैं साथ हम मनाने, आजा यारो जश्न यारी का, चकदे फटे जश्न यारी का, हम चार दे गड्डी जश्न यारी का। हम पास उठे। आज दोस्ती शिक्षकांच्या या शिकवणीतून आपल्या जीवनातील अनेक धडे मिळाले. आज या गेट टुगेदर निमित्त आपला पुन्हा एकदा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो. चला तर आठवणींना उजाळा द्यायचा आहे. भविष्यातील वाटचालीला पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. या कार्यक्रमात आयोजनात ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की आता हा दिवस मनसोक्तपणे साजरा करूया. पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक स्वागत. आता आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करत आहोत. आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. रडत आलो जिथे गेलो रडू नहीं, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी. चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा. बिल गिळलीस?
माझ्या पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या. कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती. मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांचे थवे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर. मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो. तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ. बड्डे कोणाच्या कोणाची चंगळ. पिरियडला तर नेहमी दंगल. तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारून ही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी. मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी. गॅदरिंगच्या तालमीची गोष्टच न्यारी. गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती. भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी. किलबिल त्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे. पाखरोन आलो फांद्यावर तुझ्या बागडलो. पंखात बळ दिले तू पक्षी बनून सज्ज झालो. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार. संस्कार घडवूनी शिल्प तू केले साकार. मायेने वर्ग सजविले जणू दुसरे घर मानूनी. पोरके वाटे आज आम्हाला तुला चाललो सोडूनी. आईच्या मायेने लाविला जिने लळा. मी विसरू कशी ती शाळा. धन्य ती माझी शाळा. धन्य मराठी शाळा.
अजूनही मिस करतो ते सारे, ते क्षण, तो जिव्हाळा. मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा. धन्य ती मराठी शाळा, ती स्वतः ओसाड होत चालली आहे. पण तिने आज अनेक पालकांना आपल्या मुलांच्या इंग्रजी शाळेची फी भरायच्या लायक बनवले. कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियाँ. दिल थाम के जा. आज या कार्यक्रमाला खूप पाहुणे लाभलेले शाळेचे माझे मुख्याध्यापिका, तुमच्या पण आमच्या पण मिस्टर फिलोमिना, शाळेचे मुख्याध्यापक आणि आता तुम्ही पाहुणे जे शाळेसाठी आणि माझ्यासाठी, तो सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी आणि शिक्षकांची भेट हे गेट टुगेदरचं मुख्य कारण आहे, मुख्य उद्देश आहे. सुख दुःख एकमेकांना वाटावं, कुठं मार्गदर्शन मिळालं तर घ्यावं. असं मार्गदर्शन म्हणजे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना करायला पाहिजे. व्यवसाय त्यांनी मारलेली मदत हे ऐकून खूप आनंद वाटतो. कारण एक पूर्वीच्या काळी म्हण होती, आता नाही अस्तित्वात, म्हणजे गुरुला आनंद वाटतो. आता गुरुपेक्षा जर शिष्य छोटा राहिला तर गुरुला त्यात आनंद वाटत नाही, कारण त्यानं दिलेलं ज्ञान हे कुठेतरी कमी पडलं, म्हणून शिष्य आज सवय बनत नाही. जीवनामध्ये घडत असताना चांगल्या वाईटाचा सर्व गोष्टीचा अनुभव येतो. त्यांचं मत विचारात घ्या, कारण ते आपल्यासाठी योग्य रीतीनं शिकवतात. अनुभवाचे ते बोल असतात. आम्ही ज्यावेळेस शिक्षणाच्या हाताखाली काम करायचो, खूप अनुभव शिकतात. तुम्हाला आठवत असेल, शिक्षक ज्यावेळेस या ठिकाणी मुख्याध्यापिका होत्या, सकाळी 7 वाजता शाळेत यायच्या. किती वाजता? 7. आणि संध्याकाळी 7 वाजता परत एकदा चक्कर मारायचे. सकाळी विचारलं, आता रनिंग 75-73 चालू असं नाही म्हणे. आता मी जून मध्ये 76 होणार आहे. अजूनही काम करते प्रायमरीला. आपले ठिकाणी ते जातात, काम करते आपल्याला. की आपल्यामध्ये इतका आत्मविश्वास असावा, ज्या कामात आपण आहोत ते काम आपण शेवटपर्यंत केलं पाहिजे. आणि ते संचालक होते, त्यांच्या काळातही आम्हाला भरपूर अनुभव आले. त्यानंतर विद्यार्थी म्हणून तुम्ही काय त्यांच्या संपर्कात कधी आले नाहीत. आम्ही शिक्षक म्हणून त्यांच्यावर बऱ्याच वेळा काम केलं. एखादं काम त्यांनी मनावर जर घेतलं, सर्वांच्या आमच्या स्टाफच्या वतीनं तुम्हाला सर्वांना चांगलं आरोग्य मिळो, तुमची जी मुलं बाळ आहेत ती चांगलीला, माझ्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला पुढे वाटतं शुभेच्छा देऊन 2 शब्द संपवतो. धन्यवाद. करके देखा कमाल वो, आके ज़मीं पे दे के जाए आसमां. शाबाशिया शाबाशिया शाबाशिया. आणि सुरेखा गायकवाड अजून पण राहिले शिक्षक, त्यांची नावं मला आवडून घेतली. आणि म्हणून आपल्या सर्वांचे आभार. आणि आज मला खूप आनंद होतो की तुमच्या समवेत या ठिकाणी मी बसलेलो आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम आयोजित करणारे जे आयोजक आहेत त्यांची विशेष आभार. 2 विद्यार्थी
स्वतः जातीने तिकडे बोलावता आला नाही. परंतु आज मला आनंद आहे की काही चेहरे, सगळे चेहरे आणि काही स्मरणात असलेले विद्यार्थी आज मला भेटलेले आहेत आणि त्यामुळे मला अनुभव होत आहे. सुरुवातीला आपले जे शिक्षक आहेत त्याबद्दल माझ्या मनामध्ये आत्मीयता आहेच, परंतु 2 विद्यार्थी कैलासवासी झालेले आहेत. ते ऐकून खरं सांगतो की खूप अंतःकरणामध्ये दुःखाची भावना जागृत झाली. त्या सर्वांना परमेश्वर चिंता शांती देऊ अशी सदिच्छा मी प्रार्थना व्यक्त करतो. अभ्यासासाठी आपण मराठीत काय बोलू शकतो? राजदूत. म्हणजे ही शाळा जी आहे, ह्या शाळेमध्ये जे काही तुम्ही शिकलेले आहात, जे काय आत्मसात केलेलं आहे, जे काय तुमच्या पाहिजे ती तुमची जबाबदारी. आणि म्हणून आज जेव्हा तुम्ही समोरती आलेले आहात तर मला वाटतं की हे शाळेची संस्कृती जी आहे, शाळेचे जे संस्कार आहेत आणि शाळेचा तुम्ही पुरेपूर उपयोग केलेला आहे. आणि जीवनामध्ये मी यश दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये मी मोजत नाही. तुमच्याकडे कोणतं पद आहे त्यामध्ये मी यश कधीही मोजत नाही. परंतु तुम्ही जर एक आनंदी आणि चांगल्या प्रकारे जीवन जगणारे, आदर्शवत जीवन जगणारे आणि तुम्ही सर्व कुटुंब वत्सल आहात, तुमच्या कुटुंबात कोणी वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला माहीत आहे हा कॅनल बांधायला लावलेला, हा नाला बांधायला लावलेला. आणि मी मुंबईवरून सकाळी 2 वाजता येत असतात, 2-3ला येत असताना तिकडे मला बैलगाड्या आणि मला वाटलं काय प्रकारे चालू आहे. एक साज एकाला विचारला की काय चालू आहे. फदर इकडे सिमेंट फार स्वस्तात विकायला सुरुवात केलेली आहे. बाहेर इतक्या रुपयाला सिमेंटची बॅग आहे, इकडे स्वस्तात तुम्हाला मिळेल. ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटतं. आणि दुःखात जसं कशी कोणत्या दिशा मिळाली, अडचणीवर मात करण्यासाठी हिंमत मिळाली. तुमच्या शिकवणीमुळेच केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची कलाही शिकवली. यांचे मिस्टर बापूसाहेब या देखील आपल्याला थोडं गायडन्स करतील. माझी पावती मला मिळाली. तुमचे सगळ्यांचे आभार आणि देवाचं भरपूर आशीर्वाद तुमच्यावर असतो. मला गोगरगावची आठवण येते. मी खाली 3 वर्षासाठी या सगळ्यासाठी आणि माझे शिक्षक हे मला मी काय करू शकले आणि ते तुमचं मनापासून आभार मानते आणि तुमच्यावर बिग 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 गॉड ब्लेस. तुम्ही जे चांगलं करा, मला व्यवस्थित काम करा आणि देव आशीर्वाद तुम्हाला दिल्याशिवाय राहणार. ते खरं तर खूपच मनापासून आभार व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे. कारण की आज जेव्हा उमेश आणि मी सिस्टरांना इन्व्हिटेशन द्यायला गेलो होतो त्यावेळेस सिस्टर आज एवढं एज आहे त्यांचं, त्यांची तब्येत कशी असेल, त्या कार्यक्रमाला येतील की नाही येतील. आणि पहिला प्रश्न तर मोठा प्रथमतः आम्हाला भेटतील की नाही भेटतील इथपासून प्रश्न होते आमच्या मनात. परंतु त्यांना भेटण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सरांची सर थँक्स अ लॉट फॉर दॅट. अँड आज फादर स्टीफन सरांमुळेच आम्ही सिस्टरांना भेटू शकलो, त्यांचे आशीर्वाद घेऊ शकलो आणि उपस्थित राहू शकल्या. त्याबद्दल त्यांचं खूप खूप जड अंतकरणानं धन्यवाद. मी आता फादर मस्के सर यांना विनंती करेल की मार्गदर्शनपर 2 शब्द. जोरदार टाळ्या. थँक्यू. पॅरिस आहेत औरंगाबादला मोठ्या चर्चचे आणि खूप जबाबदाऱ्या आहेत त्यांच्यावर, परंतु वेळात वेळ काढून खरोखर फादर ह्या ठिकाणी हजर झाले. आपल्याप्रती किती प्रेम आहे हे दाखवत आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण परत एकदा फादरांचे आभार. म्हणूनच कधी भेटला तर माझ्या पाठीवर थाप असते त्यांची
आणि त्यांच्याकडे पाहूनच आम्ही त्यांचा आदर्श घेतो आणि सध्याचं काम आम्ही करत आहोत. सिस्टर फिलोमिना, थँक्यू फॉर कमिंग ऑल द वे. त्याचप्रमाणे नाळे सर, साळुंके सर, पवार सर, मी इथं आल्यानंतर या तिघांची संगत मला मिळाली आणि जोपर्यंत ते तिघं होते तोपर्यंत मला थोडं बिनधास्त वाटायचं शाळेमध्ये. असं जावाशी वाटायचं आणि काम करावंशी वाटायचं, कारण ते तिघं फादर्सपणाने जसं मला सुद्धा तसाच अनुभव आलेला आहे. परंतु ते गेल्यानंतर हळूहळू शाळेचं वातावरण बदलत गेलं आणि तुमच्या कानावर काही गोष्टी आलेल्या असतील, तशा घडामोडी घडत गेल्या आपल्या आहेत. त्याचप्रमाणे स्टेजवर विराजमान झालेले इतर सर्व शिक्षक, महाले सर, जाधव सर, आपले आता प्रत्येकाचं नाव मला माहित नाही, परंतु सर्व शिक्षक. हे जे आकाश आहे ते कोणाच्याही मालकीचं नाही, म्हणून उंच भरारी घ्या. अँड द विंग्स आर योर्स. म्हणजे काय, जे पंख आहे ते तुमचे स्वतःचे आहेत, म्हणून तुम्हाला कोणाची परमिशन मागण्याची गरज नाही. उंच भरारी घ्या. हेच शाळेचं स्वप्न आहे, हेच तुमच्या गुरुजनांचं स्वप्न आहे आणि हेच आम्हा सर्वांचं स्वप्न आहे. तुमच्या आयुष्यासाठी खूप खूप सदिच्छा. गॉड ब्लेस यू ऑल. खूप असं मोलाचं, लाख मोलाचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या आकाश कोणाच्या मालकीचं नाही, बरोबर ना. त्याचप्रमाणे यामध्ये आपण सगळ्यांनी उंच भरारी घ्या. तर त्याचबरोबर आपले सोबतचे मित्रमैत्रिणी असतील, समाजामध्ये वावरत असताना एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा, कारण एकमेकांना सामाजिक वृत्ती आहे. तर पुढील विनंती करतो, आपल्याच शाळेमध्ये शिकलेले आज आपले जरी मित्र असतील, पण आपल्याच आदरणीय स्वर्गवासी गायकवाड मॅडम यांचे चिरंजीव अमित अल्लाट सर हे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अमित सर, जोरदार टाळ्या. एकदम जोरदार टाळ्या. तर म्हणजे आता फादर बोलल्यानंतर, सिस्टर बोलल्यानंतर मला बोलायची वेळ यावी. मला थोडंसं चुकल्यासारखं झालं, पण कदाचित विद्यार्थ्यांनी फादर हिशोब केला असेल की नाळे सर जरा अगोदर रिटायर झाले, म्हणजे थोडीशी म्हातारी जास्त आहे आणि मग त्यांना आपण शेवटी ठेवू, असं असेल कदाचित. तर ठीक आहे, आपण या ठिकाणी उत्कृष्ट संस्कार. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनण्यामध्ये घरण्या सारखा मित्र धन्यवाद. स्टीफन आरेवाल्यांचे मनापासून स्वागत. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आणि आमचा सत्कार आणि सन्मान केला, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार. आणि सर्वात प्रथम म्हणजे जेव्हा हे मला घरी निमंत्रण द्यायला एवढ्या उन्हात मला कधी बघितलं नसतं स्टेजवरती, बरोबर आहे. आणि आज माझी तीच परिस्थिती. मी चार भिंतीच्या आत जेवढं मार्गदर्शन करू शकतो, जेवढं सगळ्यांना मी प्रसन्न करू शकतो, तेवढं दुर्दैवाने मला स्टेजवर नाही करता येत. तिथं सुद्धा आमचा सगळ्यांना बोलवलं, आमचा सगळ्यांचा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो. आणि परमेश्वर तुम्हाला असंच आनंदी ठेवू अशी
तर सर फार कॅरेक्टर मध्ये येऊन इतिहास शिकवणार आम्हाला. म्हणजे जणू 40 पैकी 39 38 मार्क पडायचे बघा मला. म्हणजे एवढं खूप छान असं त्यांचं इतिहास असेल. पुन्हा एकदा सरांचं खूप खूप धन्यवाद. होती म्हणून आपण आम्ही आहोत आणि शाळा होती म्हणून तुम्ही आज ज्या ठिकाणी एवढ्या उच्च पदावरती गेलेले आहात. म्हणून त्या शाळेचं ऋण, त्या शाळेचा ऋणानुबंध हा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये बोलताना वागताना ऋण आपण व्यक्त केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने तुम्ही या ठिकाणी एकत्रित जमला आलात आणि उत्कृष्टतेने हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आपलं आयुष्य, पुढील जीवन आपलं भरभराट व्हावी हा एक आशीर्वाद आमचा नेहमी असतो. कारण विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं हे एक अतूट असतं. बरेचसे विद्यार्थी भेटतात, नमस्कार करतात, बोलतात आणि आनंद वाटतो. कुठेतरी बस स्टँडवर भेटतात, कुठे रोडवर भेटतात, कुठे भेटतात, कधी ओळख पोहोचत नाही, परंतु ते जेव्हा आदर व्यक्त करतात त्या ठिकाणीच आम्हाला सर्व काही मिळाल्यासारखं होतं. अर्थात आम्ही शिकलो, या ठिकाणी आम्ही शिकवलं तुम्हाला. आमचाही प्रपंच चालला, आमचाही संसार त्यावरती चालला, आम्ही त्यावरती पोट भरलं. परंतु एक नैतिकता असते आणि ती नैतिकता मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये आपण सतत ती तेवत ठेवली पाहिजे. तो दिवा आपण सतत तेवत ठेवला पाहिजे. तो ऋणानुबंध, ते ऋण आपण व्यक्त केलं पाहिजे. एवढं बोलतो आणि माझे दोन संपवतो. तर प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री राजू शिंगारे सर यांना मी विनंती करतो का त्यांनी सत्कारसाठी स्टेजवर यावं अशी नम्र विनंती करतो. सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी शालेय कमिटीच्या वतीने त्यांचे आभार. संत जोसेफ माध्यमिक विद्यालय याकरता एक छोटीशी भेट म्हणून आम्ही डायस म्हणून एक भेट दिलेली आहे. भेट तरी आपण सर्व मान्यवरांना विनंती करतो तर त्यांनी अत्यंत प्रामाणिक अशी तुमच्या विकासाची भावना असते की माझा विद्यार्थी पुढे गेला पाहिजे, माझ्यापेक्षा पुढे गेला पाहिजे, त्याचं नाव झालं पाहिजे, त्याच्या माध्यमातून समाजाची सेवा घडली पाहिजे, अशा प्रकारची इच्छा हा शिक्षक आपल्या मनामध्ये बाळगत असतो. आणि खरोखर मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करेन
की तुम्ही सर्वांनी हा कृतज्ञ भाव या ठिकाणी व्यक्त केलेला आहे की माझी शाळा आहे, की माझे शिक्षक आहेत, शिक्षक मला शिकवलेलं आहे, त्यांच्या मी पुढे गेलेलो आहे. हा तुमचा भाव म्हणजे आम्हाला खूप काही सांगून जात आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आजच्या आधी आमच्या सर्वांच्या ठिकाणी सत्कार केला आणि दोन्ही शाळेला सुंदर अशी भेट दिली, त्याबद्दल मी आपल्या सन 2007-08 या बॅचच्या सर्व विद्यार्थिनी बंधू बहिणींचा मनपूर्वक मी आभारी आहे. असाच ते सदैव असू द्या. धन्यवाद. आता विद्यार्थ्यांचं मनोगत आपण सुरू करूया. तर पहिले मी विनंती करेन भारती पवार. तीनही वर्ष हे आपल्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट असतो. बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या इथेच क्लिअर झाला तर तुम्ही पुढे जाऊन काहीतरी करू शकता. आणि माझ्यामध्ये जो काही की स्पार्क जो ज्याला मी म्हणते तो याच शाळेतून मला मिळालेला आहे. प्रत्येक शिक्षकाने जातीने माझ्याकडे लक्ष दिलेले आहे. प्रत्येक शिक्षकाची एक ना एक आठवण आहे जी की अजूनही माझ्या कायम स्मृतीमध्ये. जसे की 10वीला 6 महिन्याची एक्झाम झालेली, आता पिक्चर सोडलेला नाहीये, अजूनही आहे तो मला. तसेच तेव्हा साळुंके सरांनी मला विचारलेलं, तुझं काम काय असतं म्हणे घरी, अभ्यास करायला काय प्रॉब्लेम आहे, घरी येऊ का, मामांना बोलू का, आणि पटेल असंच कारण ते तू नापास का झाली, विनाकारण कारण देऊच नको, पटेल असं कारण दे मग मी एक्सेप्ट करतो. पण तेव्हा जी जिद्द लागली, त्याच्यानंतर एक्झाम मध्ये फायनलला मी सेकंड आलेली. फर्स्ट अश्विनी होती, सेकंड मी होती. आणि मराठीचं जर म्हटलं, नाळे सर तुमचं जे काही तुम्ही मला मराठी शिकवली, आज मी ही जे काही आहे खूप म्हणजे इव्हन आय एम इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर, पण आता सध्या जो गव्हर्नमेंटचा स्कीम सुरू आहे की ऑल इंजिनिअरिंग विल ट्रान्सफर इन मराठी, म्हणजे लोकल रिजनल लँग्वेजचं जे काही काम. या व्यक्तीप्रमाणे आज हा क्षण पुन्हा येणार नाही आणि कधीच नाही येणार. त्यामुळे 2008च्या बॅचच्या वतीने एक रिक्वेस्ट आलेली आहे की आज आपल्या सर्व गुरुवारी शिक्षकांना 2 शब्द तरी आपल्या आशीर्वादासाठी मिळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी विनंती करेन जाधव सरांना 2 शब्द आशीर्वादाचे द्या प्लीज. तर ते सांगायचं पण विद्यार्थ्यांनी शाळेने मी नवीन असताना कधीही नवीनपणा त्या ठिकाणी जाऊन दिला. प्रामाणिकपणा हा त्या विद्यार्थ्यामध्ये होताच, म्हणून आज या ठिकाणी बहुतांश बसलेले विद्यार्थी आपल्या आयुष्यात सक्सेसफुल, बहुतेक शिक्षक या ठिकाणी. मॅडमनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यात जी नोकरी केली किंवा जो नोकरीचा प्रयत्न केला ते या ठिकाणी समजाने त्यांना शिकवलं नसेल, ते या ठिकाणी 11वी-12वीला नसेल, पण प्रामाणिकपणाचे धडे असतील किंवा इतर आयुष्यात जीवन जगण्याचे जे धडे असतील ते संत जोसेफने दिले. आणि तुम्ही संत जोसेफ बद्दल एक ऋणानुबंध ठेवला. आज बहुतेक त्या गोष्टीला 17 वर्ष झाली, 2007 ते 2000. हा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुम्ही इथं उपस्थित असलेल्या गुरुला मानतात, त्यांचा आदर करतात आणि आमच्यापेक्षाही तुम्ही सदैव तुमच्या जीवनात ठेवत ठेवा आणि संस्कार ठेवा, संस्कारांना विसरू नका, एवढंच मी सांगू इच्छितो. पुन्हा हेच दृढीकरण करण्याची इच्छा, सांगण्याची इच्छा अशी की संस्कृती टिकली तर देश टिकेल, त्यासाठी मला सांगायचे. धन्यवाद. सर्वांचे मनापूर्वक आभार मानते. तसेच सर्व शिक्षकांची भाषण ऐकली आणि ते ऐकून मला असं वाटलं की तुम्हाला सर्वांना शिकवण्याचं भाग्य काही मला लाभलं नाही, कारण मी 2004ला जॉईन झाले आणि 2007ला तुम्ही 7-8ला 10वीला होता, तर मी आले आहेच सोबत, त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. मी विनंती करेल मगसरी सरांना 2 शब्द आशीर्वादाचे. पाऊस मातीला त्याची आठवण करून
करून देणारा, त्याची ओढ लावणारा. आईला आज मातृदिन आपण साजरा करत आहोत. आईला आपण आद्य गुरु म्हटलेला आहे, प्रथम गुरु म्हटलेला आहे. कारण ती पहिली शिक्षिका आपली असते, सर्व काही आपल्याला सांगत असते, म्हणून आपण तिला गुरु मानतो. शाळेचा पहिला दिवस निबंध असतो आणि आपण भरभरून लिहितो, है ना? तसंच सन 2007-8 ची बॅच म्हणजे माझ्यासाठी तो पहिला पाऊस आणि भविष्यात राहणार आहे अशी आशा ठेवते आणि ठामपणे या ठिकाणी मी सर्वांचं मातृत्व आणि त्याचं जे महत्त्व आहे सगळ्याच शिक्षकांच्या मुखातून येत आहे. त्यामुळं मी आज प्रमिला गायकवाड यांना विनंती करतो की मातृदिनाचं गीत सादर करावं. प्रमिला गायकवाड. मला लाभलं हे नेव्हर एव्हर फॉरगॉट फ्रॉम अवर हार्ट्स. थँक्यू. आपल्या सर्वांची मी माफी मागतो, कारण 1 वाजता देशाबरोबर माझी अपॉइंटमेंट अतिशय अर्जंट. मी फोन केला त्यांनी सांगितलं मी येईपर्यंत मी थांबतो, मी तिकडे तुम्ही या. इच्छा आहे थांबण्याची, परंतु नाईलाज आहे, मला झालं. तिथे सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आशीर्वाद. थँक्यू. विद्यार्थ्यांनी थोडस थांबून घेतले जेवणासाठी, थोडस जागेच्या अभावामुळे फोटो फ्रेम बनवण्यासाठी फोटो घ्यायचा आहे, तर त्यासाठी सर्वांनी सर्वांचं जेवण झाल्यानंतर स्टेजवरती जमा होणे. सर्वांना विनंती आहे. ये है प्यार के पल, चल आ मेरे संग चल, चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी, कल मिल जाए तो होगी खुश नसीबी. हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल. हम रहे या ना रहे कल याद आएंगे ये पल. पल ये है प्यार के पल, चल आ मेरे संग चल, चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी, कल मिल जाए तो होगी खुश नसीबी. हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल. शाम का जल ओढ़ के आई, देखो वो रात सुहानी. आ लिख दे हम दोनों मिलके अपनी
रहे या ना रहे, याद आएंगे। तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय. दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय. लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी आपली यारी आपली यारी. दोस्त है तू अपना, जान से प्यारा है. जान है तू अपनी, तू सबका दुलारा है. तू गेल्यावर काय करू, मस्ती सांग कोणाशी करू. आमचा आहेस कार्टून तू, जाऊ नकोस रडवून तू. आठवण येईल तुझी, तू परतून येशील का. आपली यारी
तू धड़कन में तेरी जान मैत्री जगण्याचं पिंपळ पान दोस्ती यारीच्या दुनियेची खाण मैत्री जगण्याचं पिंपळ पान दोस्ती यारीच्या दुनियेची खाण कॉलेजाच्या कट्ट्यावरती भरली मनात तरुणी मित्र म्हणता छान आहे भावामची बहिणी कॉलेजाच्या कट्ट्यावरती भरली मनात तरुणी मित्र म्हणता छान आहे भावा आमची बहिणी यारी आपली हाय अशी जशी चहा सोबत खारी खट्टी मीठी है थोड़ी और थोड़ी दुनियादारी यारी में कोई शक नहीं होता दिल से दिल का रिश्ता यूं ही नहीं होता कभी मिल जाए सच्चा यार तो फिर कोई भी गम बड़ा नहीं होता यारी आपली हाय अशी जशी चहा सोबत खारी खट्टी मिठी है थोडी और थोडी दुनियादारी नडला आपल्याला जर कोणी काढू रात त्याची भारी त्या आपण त्या सगळ्यांसमोर मनमोकळपणानं व्यक्त करू शकतो कारण की आता टेन्शन वाला तो खाली झालेला आहे त्याच्यामुळे आपण सगळे आता आपणच आहोत तत्पूर्वी मी ज्ञानेश्वर देवकर विनंती करतो त्यांना एक गाण्याची प्रॅक्टिस केलेली आहे तो एक गाणं आपल्याला सादर करेल. ज्ञानेश्वर देवकर तर ऐकूया त्यांच्या आवाजामध्ये त्यांच्या शब्दसुमनांनी एक छोटंसं छानसं गीत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद असतो पण आजचं जे गेट टुगेदरचा जो आनंद आहे हा तुम्ही कुठेच विकत घेऊ शकणार नाही काय बरोबर ना मित्रांनो आनंद घेण्यासाठी गेली 15 वर्ष वाट बघावं लागतं मला नाही वाटत असं का कधी कुठे हरवली कसे कोण जाणे तुझी तऱ्याच गाणे नभाच्या मनाला पडी घोर आता उखाणे कसे सोड वागले कसे वागले कळाचे फुलाची कळेना कधी वागले गुलाबी कळेना हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळेना हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे ती वखरवेळी किलबिल सारी उगीच मनाला हुरहुर लावी सांजला होई जीव हलवारे जे झाले गेले विसरून सारे हा वेळावर सांगे अंगणी आपला का कळेना हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळेना हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. धन्यवाद. अंतर्मुग्ध करणारे असे ज्ञानेश्वर पाटील देवकर आपल्या समोर सादर केले आहे तर सर्वांनी एकदा पुन्हा एकदा जोरदार काय होणार अश्विनी साळुंखे समोर येऊन अनुभव जे आहे आठवणी जे आहे त्या बोलावं लागेल प्लीज.
अश्विनी साळुंके. एक्झाम्पल अश्विनी साळुंके हे आहे आपल्या समोर. ठीक आहे. नमस्कार. आज आता जवळपास आपण 17 वर्षानंतर भेटतोय. खूप आनंद झाला सर्वांना भेटून. आता चेहरे तर सर्वांचे जवळपास चेंज झाले, नाव लक्षात तर नाही राहत, पण मग तरी अंदाजाने बऱ्याच जणांना ओळखलं नाही. चांगले प्रत्येकाच्या जीवनात हा क्षण नक्की यावा. प्रत्येकाला आपल्या जुन्या मित्रमैत्रिणी यांच्यासोबत एखादा दिवस का होईना पूर्ण वेळ भेटता यावं, बोलता यावं, मन मोकळे करता यावं, हसता यावं. हे क्षण काही असतात की जीवनात ते कधी कधी आणि अचानकपणे भेटतात. या गोष्टींना असं म्हणजे इथून आपला जो प्रवास सुरू झाला होता, आज प्रत्येक जण प्रत्येकाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्टवर काम करत आहे. आज सर्वांना भेटून आनंद वाटला. प्रत्येकाच्या मनातील आयुष्यातले काय सुख दुःख वगैरे मग जाणून घेण्याची वेळ मिळाला. प्रत्येकांना हसताना बघितलं, एकमेकांच्या टिंगलटवाणी करताना बघितलं. खूप छान वाटलं. जी आम्हाला अपेक्षा होती त्याच्या पुढे जाऊन तुम्ही फार खूप छान प्रकारे आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं. आणि मागाशी तुम्ही बोलले होते लँडलाईन मध्ये गेलो तेव्हा खूप छान सगळ्यांनी कार्यक्रम केला, हिरिरीने भाग घेतला. अशी लाजू नको का आज कोणताही मुद्दा असतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा एक भरभरून वाहणारा जो झरा आहे हा तुमच्या जीवनामध्ये सदैव असावा. झरा म्हणा किंवा एक आनंद उत्सव म्हणा. तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचते. संदीप ताटे सर विशेष बाब म्हणजे आता यानंतर आपण आमंत्रित करतोय संदीप ताटे. आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र आलो. काय असू द्या, नंतर बोलू. तर आज या ठिकाणी आपण गेट टुगेदर निमित्त सर्व मित्रमैत्रिणी या ठिकाणी एकत्र आलो. खूप बरं वाटलं, छान वाटलं. काही ओळखी या ठिकाणी झाल्या, काही ज्या ओळखल्या नाही गेल्या विचारावं लागलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त. धन्यवाद. सर यामुळे मला वाटतं की त्यांचं BA DED झालेलं आहे कारण आहे बऱ्यापैकी, पण त्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आनंद वाटतोय त्यांच्या चेहऱ्यावरचा जे त्यांनी खूप छान प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं. आज प्रत्येक जण एक वेगवेगळ्या मुद्द्यावर आपण 2 शब्द बोलावे अशी आपल्या सर्वांची विनंती. 2च बोला, काय अडचण नाही. आपण बद्री भले या क्षेत्रात नवीन असं बोलणारा माझ्यासारखे जास्त बोलणार नसेल, पण तरी आपण आधी तर जमलेलं माझा नमस्कार. आणि प्रत्येकाची जास्त काय बोलता येत नाहीये आम्हाला आम्ही, पण पुढील कार्यक्रम आम्हाला सराव पुढे बोललं एवढा पुढे सूत्रसंचालनाचा कार्यक्रम त्यांनी सांभाळावा ही विनंती. नक्कीच उत्सव साजरा करतोय. आणि विशेष बाब म्हणजे माझा आडनाव जरी गुंडा असेल मित्रांनो, पण मी तुकाराम महाराजांच्या अभंगामधला गुंडा आहे. पुत्रा व्हायचा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. जोरदार प्रत्येकाची हास्य बघतोय, पण बिलालच्या चेहऱ्यावरची हास्य थोडी मला वेगळीच झलक वाटते. तर मी पुढे आमंत्रित करतोय बिलाल शेख म्हणून कोणी. मला अशी एक कल्पनेची विनंती. ठीक आहे चला, तर त्यांच्या आवाजामध्ये शब्दसमूहामध्ये आपण 2 शब्द ऐकूयात. तर सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. अरे आठवण का बोलायला शब्दच नाही. कोणाला संपूर्ण जेवढं माझ्या मनातलं होतं तेवढं सांगून दिलं. बरं जाऊ दे, आपण 18 वर्षानंतर भेटलो. सर्वांना जसे ज्याला यायची थोडी तकलीफ, काही आले नाही. मी तर आलो, पण जे आले नाही त्यांना जरा गिल्टी फील वाटतं. ठीक आहे, जाऊ द्या, असू द्या. आले सर्वांचं धन्यवाद आणि एवढंच बोलतो. सगळ्यात अत्यंत हुशार स्वभावाने स्ट्रीक आणि अभ्यासामध्ये खूप टॉप
टॉप लेवलचं काम असणार असं एक व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं आहे. तर मिस योगिता सामसे. तर 2 शब्द आपण त्यांच्याच कडून ऐकूयात. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. प्रोत्साहन द्या. धमकी देते बाबा. मला खूप आनंद झाला. सगळ्यात पहिल्यांदा माझीच इच्छा होती की गेट टुगेदर व्हावं. पहिल्यांदा मुलीचा ग्रुप बनवणं तो मीच म्हणावं. आणि आमच्या ग्रुप आहे त्याला 45 मुली आहे. 45 मुलींना मी पर्सनली कॉल केले पण काही कारणास्तव त्या नाही येऊ शकल्या. त्याच्यासाठी थोडंसं गिल्टी फील होत आहे. पण मुलांची उपस्थिती चांगली आहे. आपल्या गुरुजनांनी आपल्याला खूप चांगलं शिकवलंय. आपले आदरणीय गुंड सर, आपले उबाळे सर, आपल्या उबाळे सरांनी आपल्याला खूप विनोदी यांनी शिकवलंय. कारण त्यांना आपण कधी विसरू शकत नाही. हसू नको म्हणजे मला बोलता. आणि आपल्यातला जो गणेश वाघ तो जर आज असता तर या कार्यक्रमात त्याचा नक्कीच पुढाकार असता असं मला वाटतं. तो आज आपल्याला पाहिजे होता पण दुर्दैवाने काय झालं माहीत नाही मला. तो गेलाय. पण जेव्हा मी सगळ्यांना भेटले तेव्हा असं वाटतंय की सगळे जसे पहिले होते तसेच आहे. कुणाला काहीही बदल झालेला नाही. ज्याचा स्वभाव आहे तसंच आहे. फक्त हा मुलगुंड जरा जास्त तो बोलत नव्हता. आणि आपलं वैभव कांगणे खूप बोलायचा पण तो आता एकदम सायलेंट झालाय. काय झालंय काय माहित नाही. आदला बदली झाली का आमची दोघांची? आज ते पण लोड घरी ठेवून यायचा होता. आज घरी मॅडम आहे. मॅडम घरी कोण ठेवतच नाही. आणि आहे तसेच आहेत सगळे हसून खेळून खूप 4 दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट पाहतोय. तो नक्की हा अविस्मरणीय क्षण असेल आपल्या आयुष्यातला. आणि आपण जो ग्रुप बनवलाय, आपण जे गेट टुगेदर केलंय हे फक्त गेट टुगेदर साठीच मर्यादित नसून आपण भगदामीची ही बॅच त्यासाठी सगळी धावून जाईल. त्यावेळी कोणी काही कारण सगळ्यांकडून अपेक्षा करते. आणि सगळे आपण एक कुटुंब आहोत असे राहणार आहोत. समोर कुणीही ग्रुपमधून लेफ्ट होणार नाही. कुणी कोणाचा अपमान करणार नाही. कोणी कुणाचा अपमान करणार नाही. मुलींना त्रास होणार नाही असं कुणी ग्रुपवर काही टाकणार नाही. आणि याच्यानंतरही एकच ग्रुप बनवा सगळे. एकच बनवू. आणि त्यांच्या सुखदुःखात म्हणजे समजा दुःखाची वेळ होती कधी कुणावर येऊ नये पण सुखात नक्कीच सहभाग घ्यावा सगळ्यांनी. याच्यानंतर आपल्या मुलामुलींचे लग्न असतील त्यालाही आपली उपस्थिती राहील असं मला वाटतं. आणि जे अनमॅरिड आहेत त्यांच्या लग्नालाही आपली उपस्थिती राहील. मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाही. एवढे बोलून धन्यवाद. खरंच प्रयत्न केले म्हणून हा कार्यक्रम म्हणून झालाय. दीपक नवसारे आहे 2-4 मला काही नाव लक्षात नाही पण आहे. तरी पुन्हा अचानक निमंत्रण द्यायला गेले होते. फोटो पण पाहिले मी. हा अमोल गुंड पण एक होता. तू सांगतोय मला तू सांगून घेतलंय. खूप प्रयत्न केले. असेच सर्वांनी प्रयत्न करा. कमीत कमी जो प्रयत्न करतोय त्याला आपलं सहकार्य होईल एवढी तरी काळजी घ्यावी. तुम्ही खूप छान बोललात आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की जे शिक्षक आपल्याला शिकवलंय जे आज कैलासवासी झालेले आहे त्याच्यासाठी खूप आपण कृतज्ञ आहोत. त्यांनी आपल्याला एक ज्ञानाचा अथांग महासागर आपल्याकडे दिलेला आहे. त्यावरच आपण आरूढ होऊन आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना काही ज्या अडचणी येतील मगाशी दिदीने सांगितल्याप्रमाणे आपण बघतोय एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आपण आलो पाहिजे. कोणाला आर्थिक गरज असेल काही वैयक्तिक काही मानसिक त्रास असेल तर एकमेकाला आपण त्यापासून परावृत्त केलं पाहिजे. खरंच मदत करायला पाहिजे. काय फरक पडतो मदत करणं. मदत करताना आपण कधी विचार करते रस्त्याला जर चाललो तर हे बाबा यायचं चल गाडीवर बस. हे बाबा काही पैशाची अडचण आहे अशी एकमेकांना मदत करा. असा जो ताईचा संदेश आहे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला. मी म्हणतो त्याच्यावर तुम्ही आजपासूनच कारवाई करा किंवा काम करा त्याच्यावर. माझ्या बोलण्याचा कोणाला काही त्रास जाणवत असेल तर परत पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो कारण माफी मागणार तर मी नाहीये. तर पुढील कोणाला बोलायचं असेल तर लवकरच आपण स्टेजवर आगमन करावं. वैभव सगळ्यात पहिलं दूरवरून आलेले मुलं असतील किंवा मुली असतील
रेल्वे सारखा. जे कोणी लांबून वगैरे आलं असेल त्यांचे मनापासून आभार. सगळ्यात पहिला आपले उमेश भाऊ आणि दीपक भाऊ यांचा एक आपण सत्कार छोटासा करणार आहोत. कारण त्यांनी उन्हातानात त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा पार पाडण्यामध्ये या दोघांचा मोलाचा वाटा. दीपक भाऊ एक चाय तुम्ही थोडं समोर या तेरी मेरी यारी. आणि आपण दीपक भाऊंनी आपला बहुमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाची रूपरेषा अगदी व्यवस्थितरित्या पार पाडली आणि कार्यक्रम व्यवस्थितरित्या घडून आणला. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. 3 मिनिटं बोला आणि प्रत्येकाने आपापलं नाव सांगायचं, लग्नाच्या अगोदर सांगायचं आणि लग्नानंतर तरी सांगायचं. मुलांचं ठीक आहे, मुलांचं सहज घे, त्यांचे नाव काय बदलत नाही. मुलींची बात आता नाही. गेलो तर काय सांगता ना, काय सांगायचं आम्हाला नाव जर नाही तर जाऊ घरी. कांगुणे, वैभव कांगुणे म्हणजे अशी व्यक्ती होती की ते आपल्या हायस्कूल प्राथमिक शाळेचे चॉकलेट बॉय. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. चॉकलेट बॉय, चॉकलेट बॉय. आम्हाला सगळं करून देऊ राहिलं, जसं लावणी करायची मला. खरं दीपक आणि उमेशला धन्यवाद द्यायला पाहिजे. त्यांच्यामुळं आज हा क्षण घडून आलेला आहे आणि आपण सर्व आज एकत्र येतो. सगळ्याच एकमेकाला पर्सनली नाही भेटू शकत आणि भेटले पण नाही याच्या अगोदर. आणि काही भेटले तर ओळखत नाही, ओळखले तर बोलत नाही आणि ओळखलं तर बोलत पण नाही. आता जशी योग्यता म्हणली का मी काही बोलतच नाही. खरंच ती बोलत नाही. नाही, सकाळच्या 9 पासून 6 वाजता मीच बोलत राहतो माझ्या याच्यामध्ये, प्रोफेशनल मध्ये. पण आता कसं आहे, ठीक आहे. सर्वांना भेटून आनंद वाटला, सगळ्यांची भेट झाली. आणि आता याच्यानंतर आग्रह मला वाटतं अश्विनच बोलावं. नाही ना, तिला दोन 4-5 बोलायचं आपण 4-5 बोलून 2 शब्द बोल, जरा बरं वाटेल सगळ्यांना. मुंबईला या ठिकाणी चांगला जॉब करतायत, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. जॉब करत असताना आई वडिलांची पण काळजी घेतात, वेळोवेळी घरी येतात आणि माझ्यासारख्या मित्राला पण भेट देतात. वेळोवेळी विचारतात देखील व्यवस्थित आहे ना, काही गरज लागली काही. यावरून सिद्ध होतं की एकमेकांच्या मित्राबद्दलचं मित्रप्रेम हे नक्कीच कुठेतरी अजूनही चांगल्या प्रकारे आपण एकमेकांना सांभाळतोय. तर जोरदार टाळ्या. त्यासह 2 शब्द ऐकूया त्यांच्याकडूनच. जास्त कौतुक केले मला त्यांचे आभार आणि सगळ्यांचे कौतुक ते करू लागले, त्याच्यामुळे त्यांचे अजून आभारी. बरं मी हिंदीमध्ये बोलू का? आज इस प्रोग्राम में सभी भाई बहन मैत्री जमा हुए 2007 और 8 की बैच वाले 10वीं की बैच में जो यहाँ से आगे जो कदम हुई है, तो सभी जो मैत्री जमा हुई है, तो जो नज़दीक से दूर से आए, मैं सब मैत्रीन की तरफ से उनका शुक्रगुजार हूँ. और जैसे संभाल के सब आए वैसे संभाल के और रिटर्न जाओ, ये मेरी इच्छा है और सबकी हुई है. आता मी योग्य जाती यांना 4 शब्द बोलण्याकरता मनोरोध करतो. ते पुणे याच ठिकाणी मोठ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉबला आहे. असो त्यांचं लोकेशन पण नक्कीच बदललं असेल, पण त्यांचे विचार आणि राहणीमान आणि त्यांचं जे संस्कार आजही मी उघड्या डोळ्याने बघतोय. तर ऐकूया त्यांचे 2 शब्द त्यांच्याकडूनच.
खूप आनंद झाला सगळ्यांना बघून. आज मुलं तर भेटतातच पण मुली भेटत नाही. बरेच मुलं आहेत की आज पहिल्यांदा भेटतो, जसं की ज्ञानेश्वर देवकर कंप्लीट 8 वर्ष कंप्लीट झाले. आज आपण भेटतोय ते मला खूप आनंद झाला गाणं म्हणल्याबद्दल. थँक्यू. 7वीला एका बेंचवर बसायचो आपण, कवितेला चाल लावायची म्हणलं तर देवकर पहिल्यांदा पुढं असायचा. ते आपण बेंच वाजायचो, गाणे म्हणायचो. धनंजय झोपायचो पण पहिल्या बेंचवर डुकले आणायचे कधी कधी. एक 7वीला मला वाटतं पार्थे मॅडम क्लास टीचर होत्या आपल्याला. त्याच्यानंतर सगळ्या डिवाईड झाले, मिक्स केले. लय धिंगाणा घालायचो क्लासमध्ये. प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट जायच्या आपल्या. त्याच्यामुळं सगळ्यांच्या तुकड्या चेंज केल्या. 8वीमध्ये ज्यावेळेस आले सर्व क्लास टीचर खूप भीती वाटायची की त्याची उत्तर मिळत असलं तर देता येत नव्हतं. 9वीला अंकुश मॅडम हिंदीला. खूप आनंद झाला सगळ्यांना भेटून. हॅलो. आहे. भविष्यात आपण भेटू नाही भेटू सांगता येत नाही, पण कॉन्टॅक्टमध्ये असोच सगळे आता. थँक्यू. गावची माझी क्लासमेट प्लस इथं आल्यानंतर रिपीट माझी क्लासमेट सविता गायकवाड. आता सध्या गावातच शिक्षिका म्हणून काम करते जिल्हा परिषदला. पासून कार्यक्रमाचं नियोजन ठरलेलं होतं, पण दीपक आणि उमेश यांनी भरपूर बहिणी कार्यक्रमाला सगळ्यांना प्रोत्साहन दिलं, सगळ्यांना बोलवलं. स्वतः सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांनी आमंत्रण पत्रिका दिल्या. मी पण त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवला, दिवसभर त्यांच्यासोबत गेलो आणि कार्यक्रमासाठी मी पण थोडा हातभार दिला त्यांनी. त्याला आपण सगळे सांगितलेले वेळेत आलात, आपण सगळे भेटला, खूप आनंद झाला सगळे. आणि थँक्यू. श्रीकांत ड्रॅगन फ्रूटचे प्रसिद्ध पंचक्रोशीमध्ये त्यांचं अत्यंत नावात गाजलेलं आहे असे आपले क्लासमेट श्रीकांत भाऊ सामसे यांनी 2 मिनिटं येऊन सर्व मित्रमंडळींना पहिला माझं सगळ्या मित्रमंडळी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि स्वागत. सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देतो. कदाचित मला नाही ओळखत, सगळे मला ओळखत असतील. मी श्रीकांत सामसे. माझी ओळख म्हणजे मी शेतकरी म्हणूनच माझी ओळख आहे. मी ड्रॅगन फ्रूटमध्ये काम करतो आणि माझं 2018 मध्ये लग्न झालेलं आहे. तेव्हापासून मला हे शब्द बोलायचं नव्हतं, पण त्याला माझ्याकडे पाहिलं तेव्हा बोलायला. ठीक आहे. तेव्हापासून मला एक बाईकून 2 मुलं आहेत. फोटो घ्या ना, फोटो घ्या. सगळी आल्याबद्दल आणि कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल. सध्या कोण काय करतं, कोणाचं लग्न झालंय की नाही झालंय तर मुलं किती आहे ह्या गोष्टीची म्हणजे ऐकण्याची ना सगळ्यांची उत्सुकता असते. त्यामुळं मी पण माझी ओळख करून देतो. माझं लग्न एकदम शांततेत करोनाच्या खतरनाक वेळेमध्ये झालं. पहिलं लग्न झालं आणि अजून दुसरं लग्न नाही झालेलं. आणि मला एक 3 वर्षाचा मुलगा आहे. आता आपल्या ग्रुपचे चालक मालक उमेश जाधव यांचा सत्कार व्हायलाच पाहिजे. सगळ्यांनी उमेश जाधव यांचा सत्कार करावा. सगळे समोर
फोटो राहिला इकडे बघा. आपला वर्ग 10वीचा 2007च्या कालखंडामधला असणारे सर्व विद्यार्थ्यांचा जो गेट टुगेदर कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम फ्लॅशबॅक मध्ये जर गेलं किंवा पडद्यामागचा हिरो म्हणा किंवा डायरेक्टरचं जर काम जर केलं असेल, डायरेक्टर याच्यासाठी म्हणतो कारण बऱ्याच जणांना कळतो प्रोड्युसर डायरेक्टर, तर त्यामध्ये जर हिरिरीनं भाग घेतला असेल तर उमेश जाधव, त्याचबरोबर दीपक नवसारे, त्याचबरोबर योगेश वाघ. खरंच योगेश म्हणजे वाघोबाज आहे, त्याला मुलं अलीकडे सगळे वाघोबाज म्हणतात. तर योगेश वाघ वतीने आभार व्यक्त करतो आणि उमेश जाधव ऑन द स्टेज. आणि ऐकूयात उमेश जाधव यांना, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आपलं स्वीकार करू. मी छोटा प्रयत्न करून पाहिला आणि मी त्याच्यात यशस्वी झालो. चांगल्या प्रक्रिया म्हणजे चांगल्या परीने यशस्वी झालो. मला म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांच्या मनोगत ऐकून असं लक्षात येत होतं की किमान मी सुरुवात केल्यापासून 5 वर्ष आपला कार्यक्रम होणार नाही. बाकीच्या मुलांनी मला सांगितलं का बाबा आमच्या कार्यक्रमाला 2 वर्ष लागले, आमच्या कार्यक्रमाला 3 वर्ष लागले, मला आपली 5-7 वर्ष कार्यक्रम होईल. म्हणून मी सुरुवात केली. माझ्याच सगळीतले 2-3 नावं मी ॲड केले का बाबा आम्ही पैसे जमा करतोय गेट टुगेदरसाठी. मी 4-5 नावं ॲड केल्यानंतर बाकीच्या सगळ्यांनी मला 1.5 महिन्यातच 90% पैसे जमा करून दिले आणि अवघ्या 2 महिन्यात आपला कार्यक्रम सक्सेसफुल पार पडतोय. मला खूप अभिमान वाटतो आपल्या सगळ्या वर्ग मित्रमैत्रिणींचा की त्यांनी मला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आपल्या कार्यक्रमासाठी. धन्यवाद. वेळात वेळ काढून उशिरा का होईना आपल्या 2000 बॅचच्या विद्यार्थ्यांनी कविता नारायण नवले आणि सोनाली बाळासर त्यांचं स्वागत करूया आणि मनपूर्वक आपण समोर बघा इकडे. धन्यवाद. इकडे बघा परिचय नसतो पुन्हा परिचय करतो. विशेष करून माझी सलूनचा व्यवसाय मालगाव येथे बस स्टँडला येणाऱ्या सगळ्यांना चहा पाहतो, वर हात करून पाहतो. त्याच्यानंतर माझं लग्न झालेलं आहे लॉकडाऊन मध्ये. 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी. मंडळी आणली होती पण काही कारणास्तव मी घरी सोडून आलो. पूर्ण कार्यक्रम कंटिन्यू करू. प्रेशर काही नाही आहे पण मुलं रडत होती घरी म्हणून त्याला नाही आणता आलं ना. सगळ्याच गोष्टी दोनच आहे. तू बी माहिती बोल इथे येऊन बोल मग तू सांग काय तुझं. मला समोर काही अजून मनोगत राहिला असेल तर करून घ्या. धन्यवाद. माझं नाव दत्त पवार. 2010 नंतर मी ITI केला आणि त्याच्यानंतर लाईट अँड प्लंबिंगची कामं करतो इलेक्ट्रिशियन. मी तुमचा होस्ट पुन्हा एकदा सांगतो अमोल गुंड तुमच्या समवेत. गेट टुगेदर कार्यक्रम खूप असा आनंदमय छान साजरा करण्यासाठी हिरिहिरीने भाग घेणारे आपले सहकारी मित्र जिगरी मित्र उमेश पवार यांच्यासाठी सौ मनीषा जोशी व सौ वंदना शिंगारे यांनी एक छोटीशी भेट आणलेली. तरी उमेश जाधव मी यांना कदाचित या गोष्टीची त्यांना नक्की जाणीव होती. संदीप तावडे तुमच्या चेहऱ्यावरून असा अंदाज मी बांधू शकतो की जे अश्विनी साळुंके असं एक नेतृत्व आहे बिजेरीचं. तर काय असेल तर तिथं जागेवर बोलून मोकळे होते. त्याच्यामुळे नाट्याचे विचार खरंच आवडतात आम्हाला. आणि या तुम्ही पण प्रयत्न करा त्याला चालतं फिरतं भेट भेटली पाहिजे. चालती फिरती भेट भेटल्यावर जरा त्याचा आनंदमय जीवन होईल. पण नाही ना माझं नाव आहे संदीप पटारे. व्यवसाय शेतीच आहे आणि 2019ला लग्न झालंय आणि 19 एक मुलगा आहे. एकच आहे आता ते 2 पहिले दुसरा होईल घेत आहे. काय होईल
अपेक्षा मुलीचीच आहे. पहिला एक मुलगा आहे. सगळ्यांना नमस्कार. आज खरंच आनंदाचा दिवस आहे की आपण सगळेजण एकत्र आलो आहोत. म्हणजे उमेश जाधवनी जी कल्पना त्याच्या विचारसरणीची आहे ती सत्यात आज उतरली आहे. आणि बरेच वर्षानंतर मुलं आणि मुली सगळेजण काही चेहऱ्याने आठवत होते, काही नावाने आठवत होते. आणि स्पेशली म्हणजे मुलांना तर भेटतात, पण आज आम्ही मुली पण एकमेकींना भेटलो. आणि त्यात हॉस्टेलला ज्या राहणाऱ्या मुली होत्या बऱ्याचशा आम्ही आलो. म्हणजे आजचा दिवस खरंच खूप भाग्याचा म्हणावा लागेल. आणि त्याच्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि पुष्पगुच्छ देऊन आनंदाने स्वागत होत आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्वागताचा स्वीकार करावा आणि आपल्या या अशा जुन्या 10वीच्या वर्गात परत जाण्याचा. नाही जाऊ शकत आपण, पण आपण आज त्या आठवणीला उजाळा देतो. तर मी अमोल गुंडा तुमच्याच वर्गातून तुमच्या सोबत वाढलेलो आज या सुंदर गेट टुगेदरचा होळीचा मला मान मिळतोय यासाठी मी मनापासून आभारी आहे. आठवतात का कोणी वर्गात शेवटच्या बाकावर बसायचं असं ठरवलेलं असायचं, तर कोणी पुढच्या बाकावर बसायचं, डोळ्यांनी लपून मोबाईलचा गेम खेळायचा. तर कधी आपलं टीचरच्या बाय मिस्टेक टीचर आपल्या शिक्षकांच्या नजरेपासून लपून मोबाईलचा गेम खेळायचा. कधी आपल्या मनात अभ्यासाची चिंता असायची, कधी ग्रहपाठाची पण चिंता असायची आणि परीक्षेची चिंता म्हणले का पोटात गोळायचं. आणि आज ती वही युनिट टेस्ट पेपर फळ्याचं खडू असलेलं लिहिलेलं अक्षर तुम्हाला आठवतं का रे? आपण हसलो भांडलो अशी आपली एक आगळीवेगळी मैत्री. आपल्याला घडवणारे शिक्षक दादा प्लीज फक्त विषय शिकवले नाही तर त्यांनी आपल्याला एक शिस्त शिकवली, सहनशिस्त शिकवली, स्वप्न बघायचं शिकवलं. आज आपण कुठेही पोहोचू शकलो असलो पण त्याच्या पाठीमागे त्यांच्या हातातल्या त्या खडूच्या ओळी आहेत ज्याच्यामुळे आज आपण इथपर्यंत आलो आहोत. तर नक्कीच ते दिवस आठवा तुम्ही जेव्हा आपल्यासाठी आपल्या आई आणि बाबांनी आपल्या स्वतःच्या गरजू बाजूला ठेवला आणि आपण यशस्वी होण्यासाठी त्यांनी हजारो अपयश पचवलं. आज आपण इथं बसलोय कारण कोणीतरी आपल्यावर विश्वास ठेवला होता की त्यांच्या विश्वासाचं चीज करण्याची ती वेळ आता आली आहे. गेली 15 वर्षापासून आपली शाळा सुटली आहे आणि आयुष्याची शाळा सुरू झाली. काय म्हणतोय ऐकतात ना सर्व? ज्यावेळेस 2007-8 ला आपली शाळा सुटली, गेली 15 वर्षानंतर आपण परत आपल्या आयुष्याची शाळा सुरू झाली. कोणी इंजिनियर झालं, कोणी डॉक्टर झालं, तर कोणी सरकारी अधिकारी झालं, कोणी अजूनही आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत आहे. आपल्यापैकी काही भरारी घेतली असेल तर काहींची अजूनही धावपळ झाली असेल, कदाचित त्या धावपळीमध्ये गेली असेल, पण सगळ्यांनी काही ना काही शिकलं पाहिजे हेच तर आपलं. याले खनगांव जाम छलगांव. It's party time once again. It's yari time once again. So are you with me? Let's go! पास रहे चाहे दूर रहे, यारी में हम चूर रहे. पास रहे चाहे दूर रहे, यारी में हम चूर रहे. We sing a song about you, me and us. Being with friends, life's always a plus. दिलों में अरमान लिए, हाथों में एक जाम लिए, आए हैं साथ हम मनाने जश्न यारी का, जश्न यारी का, जश्न यारी का. ओ ओ ओ ओ ओ ओ
बातों में फिक्रों में सपनों में नूर रहे, लोगों के दुनिया के नफरत के सायों से दूर रहे, ख्यालों में बातों में फिक्रों में सपनों में नूर रहे, लोगों के दुनिया के नफरत के सायों से दूर रहे. We got each other to lean on, helping us to dream on. यारी में अपना है दम, यारी ही अपना धर्म, आए हैं साथ हम मनाने जश्न यारी का, जश्न यारी का, जश्न यारी का. एक पल तो बिता मेरे यार मेरे साथ, एक जाम एक छुट्टा हो जाए तेरे साथ, गुजरे जमाने की करनी है बात, यारी के नाम करते हैं एक रात, रोक लेंगे मोड़ लेंगे समय की धारा, समय ठिलेंगे आज मस्ती हम सारा, तू है साथ तो डर की क्या बात, मुट्ठी में होगा ये जहां हमारा. नाचेंगे गाएंगे यारों के बाहों में घूमे हम, यादों में वादों में कस्मों में रस्मों में झूमे हम. नाचेंगे गाएंगे यारों के बाहों में घूमे हम, यादों में वादों में कस्मों में रस्मों में झूमे हम. We don't care who's wrong or right, for our friends we'll join the fight. बस एक ही अफितू रहे, यारी ये मशहूर रहे, आए हैं साथ हम मनाने आजा यारो जश्न यारी का, जगदे फटे जश्न यारी का, चार दे गड्डी जश्न यारी का, पार फटे तू मेरा भाई है, मेरा यार है, और जिसके पास सच्चा यार है उसके पास सारा संसार है. वे मैं जिन्नी वारी दुनिया ते आवा, तेरे वर्गा यार ही पावा, वे मैं जिन्नी वारी दुनिया ते आवा, तेरे वर्गा यार ही पावा. मेरा भाई मेरा यार मेरी जान तू, तेरे पीछे किसी तो भी लड़ जावा, बस तू ही मेरा यार बस तू ही मेरा प्यार, तेरे उत्तों वारी दुनिया में सारी, तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, मेरी जान से भी ज्यादा मुझे प्यारी, तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, मेरी जान से भी ज्यादा मुझे प्यारी, तेरी यारी तेरी यारी तेरी यारी. ओए पीनी मैनू तू ही सिखाई, तेरे पिछे मैंने मार बड़ी खाई, दारू पीनी मैनू तू ही सिखाई, तेरे पिछे मैंने मार बड़ी खाई. सब सह लूंगा तेरे लिए हंस के, पर सह ना सकूंगा मैं जुदाई. ओ मेरा यार तू न गिना हर एक हसीना, तेरी यारी पीछे छड्डी हर वारी, तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, मेरी जान से भी ज्यादा मुझे प्यारी, तेरी यारी तेरी
एक बात बोलूं, लाइफ में और कोई हो ना हो, तेरा यार तेरे साथ हमेशा एक टांग पे खड़ा रहेगा। लंबी गाड़ी, गर्लफ्रेंड, सब ठीक है तेरे बिना, सब जीरो। मुझे बस तू चाहिए, तेरा साथ चाहिए, और एक चीज और चाहिए, तेरे हाथ का बनाया हुआ पैक भी चाहिए काके। हाँ लुट्टे जिंदगी दे सारे ही नजारे, साडी यारी ने तपाए न खलारे। लुट्टे जिंदगी दे सारे ही नजारे, साडी यारी ने तपाए न खलारे। हाँ गल चल जद यारी दी ते कसमां, तेरे मेरे ना दी चुक देन सारे। ओ तेनू दसा एक गल, जद होवे ना तू कोल, मेरी किस्मत चलदी माड़ी। तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, मेरी जान से भी ज्यादा मुझे प्यारी। तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, तेरी यारी तेरी यारी तेरी यारी, मेरी जान से भी ज्यादा मुझे प्यारी। तेरी यारी तेरी यारी तेरी यारी। अपना जान से प्यारा है, जान है तू अपनी, तू सबका दुलारा है। तू गेल्यावर काय करू, मस्ती सांग कोणाशी करू, आमचा आहेस कार्टून तू, जाऊ नकोस रडवून तू। आठवण येईल तुझी, तू परतून येशील का? आपली यारी लई भन्नाट हा, आपली यारी लई गुंगाट हा।